नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलवरती. आपण भारतीय राज्यव्यवस्था नागरिकशास्त्र यांचे प्रश्नसंच बघत आहोत. तर आज आपण प्रश्नसंच 2 मधील भाग 1 याविषयी बघणार आहोत. तर जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशात स्थापना करणे म्हणजे काय? तर रिकामी जागा होय. तर आपले ऑप्शन आहेत राजकीय लोकशाही, लष्करी राजवट, हुकुमशाही, सामाजिक व आर्थिक लोकशाही. तर याचे योग्य आन्सर आहे सामाजिक व आर्थिक लोकशाही, ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे एक प्रमुख कार्य आहे. खालीलपैकी कोणते सामाजिक कार्य आहे याविषयी सांगायचे आहे. ऑप्शन आहेत सामाजिक, कल्याणकारी, सांस्कृतिक व शैक्षणिक. तर याचे योग्य आन्सर आहे शैक्षणिक. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाने भारताचे वर्णन काय म्हणून केले आहे? तर ऑप्शन आहेत संघराज्य, विधानमंडळ, राज्यांचा संघ व विधान परिषद. तर याचे योग्य आन्सर आहे संघराज्य. भारतीय संविधानाने भारताचे वर्णन संघराज्य म्हणून केलेले आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाने एका रिकाम्या जागी निर्मिती केली आहे. तर याचे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत प्रबळ राज्यक्षेत्राची, प्रबळ संघराज्याची, प्रबळ कार्यकारी मंडळाची व प्रबळ कायदे मंडळाची. तर याचे योग्य आन्सर आहेत भारतीय संविधानाने एका प्रबळ संघराज्याची निर्मिती केली आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण कोण करते? तर याचे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत संसद, पंतप्रधान, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया व राष्ट्रपती. तर याचे योग्य आन्सर आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. भारतातील संसदीय व्यवस्थेचा कोण केंद्रबिंदू आहे? तर ऑप्शन आहे मुख्यमंत्री, महाधिवक्ता, पंतप्रधान व महान्यायवादी. तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पंतप्रधान. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 अन्वये कोणत्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहेत जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल. तर याचे योग्य आन्सर आहे जम्मू काश्मीर. आपला पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाने प्रमुख उद्दिष्ट कोणते? ऑप्शन आहेत लोकशाही तत्त्वावर आधारित कायद्यांचे राज्य व सामाजिक न्याय, धार्मिक राज्य व प्रबळ घटक राज्य. तर याचे योग्य आन्सर आहे लोकशाही तत्त्वावर आधारित कायद्यांचे राज्य. कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या संघराज्य क्षेत्रात विस्तारित केलेले आहे? आपले ऑप्शन आहेत दिल्ली, अंदमान निकोबार बेटे, पुदुचेरी व दीप दमण. तर याचे योग्य आन्सर आहेत अंदमान व निकोबार बेटे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? तर याचे योग्य आन्सर आहेत 3 खंडपीठे आहेत. आणि ते कोणते कोणते आहेत तर ते कमेंट करून तुम्हाला सांगायचे आहेत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, राज्याचा अकस्मित निधी रिकाम्या जागाच्या अखत्यारीत असतो. तर कोणाच्या अखत्यारीत असतो? याचे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री परिषद व राज्य विधानमंडळ. तर याचे योग्य आन्सर आहेत राज्यपाल. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त अन्य किती न्यायाधीश आहेत? तर याचे योग्य आन्सर आहेत 60. त्यानंतर पुढचा प्रश्न, राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण कोणाचे असते? तर ऑप्शन आहेत विधिमंडळाचे, विधानसभेचे, विधान परिषदेचे व संसदेचे. तर याचे योग्य आन्सर आहेत विधानसभेचे. त्यानंतर पुढचा प्रश्न, दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते?
संघराज्य, एकात्म, घटनात्मक व द्विदल. तर याचे योग्य आन्सर आहे संघराज्य. आपला पुढचा प्रश्न आहे, बलवंतराय मेहता समितीने रिकाम जागा पंचायती राज व्यवस्थेची शिफारस केली. तर कोणत्या पंचायती राज व्यवस्थेची शिफारस केलेली आहे? तर ऑप्शन आहेत त्रिस्तरीय, द्विस्तरीय, एकस्तरीय व चारस्तरीय. तर याचे योग्य आन्सर आहे त्रिस्तरीय. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीने मतदार पात्रतेचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले आहे? तर याचे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 60वी, 42वी, 91वी आणि 21वी. तर याचे योग्य आन्सर आहेत 61वी. त्यानंतर पुढचा प्रश्न, विधान परिषदेच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर यापैकी कोणते विधान बरोबर आहेत ते सांगायचे आहेत. तर ऑप्शन पहिला आहे, दर 5 वर्षांनी बरखास्त होते विधान परिषद. त्यानंतर दर 2 वर्षांनी 1 किंवा 3 सभासद निवृत्त होतात. त्याच्यानंतर सर्व सभासद लोकांकडून निवडले जातात. आणि चौथा ऑप्शन आहे, सर्व सभासद राज्यपालाकडून नियुक्त केले जातात. तर याचे योग्य आन्सर आहे दर 2 वर्षांनी 1 किंवा 3 सभासद निवृत्त होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यपाल विधान परिषदेत एकूण सदस्य संख्येच्या किती सभासदांची नियुक्ती करतात? तर ऑप्शन आहेत 1 किंवा 3, 1 किंवा 12, 1 किंवा 6, 1 किंवा 5. 1 किंवा 6. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचे नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? ऑप्शन आहेत केंद्रीय संसद, दुसरा संसद, तिसरा सर्वोच्च न्यायालय व चौथा विधी आयोग. तर आपल्या याच्यामध्ये योग्य आन्सर आहे संसद. भारताचे नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार हे संसदेला असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घटना समिती कधी अस्तित्वात आली? तर ऑप्शन आहेत 1946, 1948, 1949 व 1950. तर याचे योग्य आन्सर आहे 1946. 1946ला घटना समिती ही अस्तित्वात आली आणि 1949ला आपण ती स्वीकारलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत निधर्मी राज्य कोणत्या वर्षी बनले? ऑप्शन आहेत 1947, 1948, 1950 व 1976. तर याचे करेक्ट आन्सर आहे 1976. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते? ऑप्शन आहेत अध्यक्षीय शासन पद्धती, संसदीय शासन पद्धती, तिसरा ऑप्शन वरील एक व दोन्हीही, त्याच्यानंतर चौथा राजेशाही. तर याचे योग्य आन्सर आहे संसदीय शासन पद्धती. आपली भारतीय राज्यघटना ही संसदीय शासन पद्धतीची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कशी आहे? ऑप्शन दिलेले आहेत पूर्णतः परिदृढ, त्यानंतर पूर्णतः लवचिक, त्यानंतर तिसरा आहे अनुकरणीय आणि चौथा आहे अंशतः लवचिक व परिदृढ. तर याचे योग्य आन्सर आहे अंशतः लवचिक व परिदृढ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत हे प्रजासत्ताक आहे कारण? तर खालील ऑप्शन दिलेले आहे त्यापैकी योग्य कारण आपल्याला निवडायचे आहे. तर ऑप्शन आहेत राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे, त्यानंतर सेकंड ऑप्शन भारतात लोकनिर्वाचित राज्यपद्धती आहे, त्यानंतर तिसरा ऑप्शन भारतात लोकप्रतिनिधी राष्ट्रपतीची निवड करतात, आणि ऑप्शन चौथा वरील सर्व. तर यापैकी योग्य आन्सर आहे वरील सर्व. भारत हे प्रजासत्ताक आहे कारण राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे, त्यानंतर भारतात लोकनिर्वाचित राज्यपद्धती आहे आणि भारतात लोकप्रतिनिधी राष्ट्रपतीची निवड करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, समान नागरी कायदा हे कशाचे निर्देशक आहे? तर याचे ऑप्शन आहेत मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, लोकशाही, समाजवाद, त्यानंतर मूलभूत कर्तव्ये. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 मार्गदर्शक तत्त्वे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 25 क्वेश्चन घेतलेले आहेत. तर आजचा टेस्ट क्वेश्चन आहे, मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? ते करेक्ट आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि कोणती आहेत ते पण सांगायचे आहेत. त्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.